जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा लांबणीवर. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतरच निवडणुकांची घोषणा होणार. शिवसेनेतले पक्ष प्रवेश थांबवा, विनाकारण वाद नकोत. एकनाथ शिंदेंच्या पक्षनेत्यांना सूचना. पुण्यातील मुंढवा कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी महत्त्वाचे अपडेट. शीतल तेजवानीची चौकशी संपली. पुणे पोलिसांकडून 4.5 तास चौकशी. चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी मालेगावकर आक्रमक. उद्या मालेगाव बंदची हाक. बिहारनंतर आता मुंबईतही भाजपाचं नवं समीकरण. महिला आणि युवकांच्या मतांसाठी खास रणनीती. चांगला शिक्षक मिळाला असता तर लाचारी केली नसती. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. चिखलदराच्या नगरसेवकपदी फडणवीसांचा मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध. मुख्यमंत्र्यांकडून रवी राणांचं फोनवरून अभिनंदन. न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या विशाल काकडेला राष्ट्रवादीकडून उमेदवारी. विशालनं पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा केला होता प्रयत्न. सामंत खूप चलाखीनं वागतात. एकाच वेळेस अनेक ठिकाणी संबंध जपतात. भास्कर जाधवांकडून उदय सामंतांचं कौतुक. ताम्हणी घाटामध्ये भीषण अपघात. थार गाडी 500 फूट दरीत कोसळली. अपघातात 4घांचा मृत्यू. पोलीस दारात अमित ठाकरे घराबाहेर. पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा अमित ठाकरेंवर गुन्हा. नोटीस घ्यायला अमित ठाकरे पोलीस स्थानकात जाणार. तपोवनामध्ये वृक्षप्रेमींचं आंदोलन राजकीय हेतूनं. मनपाच्या जागेतील झाडांची छाटणी नित्याचीच. महंत सुधीरदास यांच्याकडून आंदोलकांना चपराक. शिवसेनेनं नाराज होण्याचं कारण नाही. कार्यकर्ते फोडाफोडीची सुरुवात भोंडेकरांकडूनच. शिवसेनेच्या नाराजी नाट्यावर फुकेंची प्रतिक्रिया. निलेश राणेंचं युतीनं होण्यासंदर्भात भाजपावर आरोप. सिंधुदुर्गात युतीनं होण्यास भाजपा जबाबदार. ख्रिस्ती मिशनऱ्यांचा माहीम चौपाटीवर धर्मप्रचार. माहीमच्या स्थानिकांनी केला जोरदार विरोध. कल्याण ते ठाणे लोकलमध्ये मराठी हिंदी वाद जीवावर. मराठी असूनही हिंदीत बोलल्यानं मारहाण. तणावातून विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचा आरोप. मुंबईच्या अंधेरी स्टेशनवर धर्मांतरणाचा प्रकार. प्लॅटफॉर्मवरच धर्मांतरण करत असल्याचं उघड. अमरावतीत भरधाव 4 चाकीनं 4 जणांना उडवलं. अपघातानंतर संतप्त जमावाकडून 4 चाकीची तोडफोड. कार चालक युवतीला नागरिकांचा चोप. सांगलीच्या शौर्य पाटीलनं आत्महत्येपूर्वी लिहिली भावनिक चिठ्ठी. मला माफ करा, पण मला शाळेत खूप त्रास दिल्यानं मी हे पाऊल उचलतोय. चिठ्ठीत उल्लेख. गोंदियामध्ये नवजात बाळाला आईनंच दिलं वैनगंगा नदीमध्ये फेकून. नोकरीत बाळ अडसर ठरल्यानं टोकाचं पाऊल. मुलुंडमधील प्रस्तावित कबूतरखान्याविरोधात याचिका. परिसरातील नागरिकांना आणि फ्लेमिंगो पक्ष्यांना कबुतरामुळे धोका.